मागच्या बाजूला इथे एक लेख देखील आपल्याला पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी मधुमाशीचं जे पोळा आहे, या मधुमाशीच्या पोळ्याच्या बरोबर खाली या ठिकाणी एक आपल्याला या ठिकाणी लेख पाहायला मिळतो। या लेखामध्ये या ठिकाणी पहिला जे शब्द जो आहे या ठिकाणी सिद्धंग लिहिलं आहे, म्हणजे या ठिकाणी सिद्धम हा जो शब्द आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर इथं हे पहा उपासक स म्हणजे या ठिकाणी उपासक आहे। उपासक कोण आहे या ठिकाणी पहा, इथं एक शब्द आला आहे, हा आहे न, हे न आहे, न आहे हा न, ने हे ग म, निगम, निगम आला आहे हा निगम, त्यानंतर निगम हा निगम उपासक निगम, हा काय ल ल आहे, ल स त स हा जो शब्द आहे तो पुढे वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु हे मिटलेत काही शब्द ओळखायला जमत नाहीत। पण उपासक आहे निगम, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे दान आहे हे दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। या इकडे पुढे जर आलो तर पुढे देखील तुम्हाला एक मंडप पाहायला मिळतो आणि या मंडपासमोर पण आपल्याला दोन स्तंभ जे आहेत, दोन पूर्ण आकारामध्ये होते आणि दोन जे आहेत ते अर्ध उठाव आकारामध्ये होते, ते आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी अर्ध उठाव न म्हणता हे पण पूर्णच करण्याचा प्रयत्न झालेला आहे। हा स्तंभ पहा आपण, हे लेणी क्रमांक 3 आहे इथलं। हा एक मंडप आहे आणि या मंडपामध्ये आपल्याला एक साधारणपणे बाग जो आहे बाग पाहायला मिळतो। पहा खूप साधारण जो बाग आहे या ठिकाणी निर्माण केला गेला आहे आणि या इथे लेक नाही आहे, लेक जो आहे तो फक्त बाहेरच्याच दिशेला आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून पहा तुम्हाला हे जे दृश्य आहे खूपच मोहक दृश्य वाटेल। इथून हा प्रवेशद्वार, तसेच या ठिकाणी ह्या ज्या वेदिका आहेत, वेदिका तुम्हाला पाहायला मिळत आहेत, तसेच हा जो चैत्य आहे खूप सुबक आहे, हा चैत्य पाहायला मिळतो। चैत्याच्या इथे तुम्ही वरच्या दिशेला पाहू शकता एक प्लास्टर केलं होतं किंवा एक मुलायमा आपल्याला पाहायला मिळतो। हा जो मुलायमा आहे हा 2000 वर्षापूर्वीचा, अर्थातच या लेणीमध्ये चित्र होते आणि ते चित्र जे आहेत ते काळाच्या ओघात नष्ट झालेत किंवा ते चित्र जे आहेत ते पाहू शकता आपण। लेणीचा जो मूळ दगड जो आहे तो पाहण्यासाठी पूर्ण जो इथली जी पेंटिंग जी आहे ती नष्ट केल्याची आपल्याला पाहायला मिळते। वरती पहा